वाहतूकदारांच्या संघटनांची केंद्र सरकार सोबतच्या चर्चेनंतर अनेक संघटनांनी आपला संप मागे घेतला आहे। आज सकाळी समृद्धी महामार्गावर वाहतूकही नियमित आणि सुरळीत झाली आहे। गेल्या 3 दिवसांपासून समृद्धी महामार्गावर ट्रक, टँकर, ट्रेलर यांची वाहतूक जवळपास बंद होती। मात्र ट्रक वाहतूकदारांनी संप मागे घेतल्यावर आता समृद्धी महामार्गावरची वाहतूकही पूर्ववत झाली आहे। आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी संजय महाजन आता आपल्या सोबत आहेत। संजय, गेल्या 2 दिवसांपासून टँकर आणि ट्रकच्या रांगा समृद्धी महामार्गावर बघायला मिळत होत्या। आता नेमकी काय स्थिती आहे? नक्कीच सौरव, गेल्या 3 दिवसापासून ट्रक वाहतूकदारांचा हा संप सुरू आहे आणि त्यामुळे समृद्धी महामार्गावर सुद्धा ट्रक थांबलेल्या होत्या। या संपाला पाठिंबा देण्यासाठी ट्रक वाहतूकदारांनी सुद्धा समृद्धी महामार्गावर हा चक्काजाम केलेला होता। परंतु काल रात्री केंद्र सरकारसोबत ट्रक वाहतूकदारांच्या संघटनांची जी बोलणी झाली त्यानंतर सरकारने जे आश्वासन दिलं त्यानंतर अनेक संघटनांनी हा संप मागे घेतलाय आणि आता आपण बघू शकतो, आता आपण समृद्धी महामार्गावर आहोत आणि ट्रक चालकांचा संप मिटल्यामुळे समृद्धी महामार्गावरील जे थांबलेले ट्रक होते हे आता सुरळीत होण्यास सुरुवात झालेली आहे। मात्र गेल्या 2 दिवसापासून जी पुरवठा साखळी ही तुटलेली होती आणि ज्यामुळे सामान्य ग्राहकांना ज्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा हा थांबलेला होता तो आता काहीतरी पूर्ववत होण्याची आशा आता निर्माण झालेली। समृद्धी महामार्गावर गेल्या 2 दिवसापासून वाहतूक जी ठप्प झाली होती, ट्रक थांबलेले होते, संपाला पाठिंबा देण्यासाठी हे सगळे ट्रक थांबले होते, हे आज सकाळपासून समृद्धी महामार्गावर धावायला सुरुवात झाली आहे। 2 दिवसापासून या महामार्गावरील ट्रक, टँकर किंवा ट्रेलर ही अशी अवजड वाहतूक ही बंद होती आणि त्यामुळे समृद्धी महामार्ग अक्षरशः ठप्प पडला होता। परंतु आता समृद्धी महामार्गावरील ही वाहतूक आता पूर्ववत व्हायला सुरुवात झालेली आहे। समृद्धी महामार्गावर अनेक जड वाहतूक आता धावायला लागली आहे आणि त्यामुळे जी पुरवठा साखळी जी ब्रेक झालेली होती, जी थांबली होती, सामान्य ग्राहकांना जो जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत नव्हता तो आता काहीतरी काही वेळात किंवा आज दिवसभर पूर्ववत होण्यास मदत होणार आहे आणि त्यामुळे सामान्य नागरिकांना सुद्धा यापासून दिलासा मिळणार आहे। सौरव, ठीक आहे, धन्यवाद संजय या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।